आपल्यासोबत स्वतः अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। अंजलीताई, आता आपण पाहतोय या ठिकाणी आपण या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा आपण थेट इशारा देताय। नाही, नक्कीच. कारण आताच्या घटनेला कळस झालाय. म्हणजे या राजकारणाला आपण राजकारण म्हणूच शकत नाही। हे फक्त गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत आणि याला खरंच थारा दिला नाही पाहिजे। म्हणून एक प्रचंड मोठा लढा आपल्याला उभारणं गरजेचं आहे। मला तर वाटतं त्याची आणि ती सुरुवात मी आता परदेशी आहे, मी आज रात्री भारतात परत पोहोचतेय आणि आल्याबरोबर मला वाटतं ते सुरुवात करणं गरजेचं आहे। लोकांनी आता पेटून उठलं पाहिजे की हे आमचे नेते असूच शकत नाहीत। जो कृषी मंत्री म्हणतो की ज्याला ओसाडगावच्या पाटीलकी म्हणजे कृषी मंत्री पद आहे, या मंत्र्याला कृषी मंत्री राहण्याचा अधिकार नाही। संजय गायकवाडांचं आपण बघितलं, सर्रास जर मारपीट एक मंत्री करतो आणि त्याच्यावर फक्त नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स होतो। मग आपण संजय शिरसाटांचं बघितलं, ते विट्स हॉटेल प्रकरण काय, MIDCचे घोटाळे काय, त्यांची भाषा काय, मला आणि योगेश कदमांचं त्याच्यानंतर ते योगेश कदमांचे जर गृहराज्यमंत्री असताना डान्स बार्स आहेत तर ते डान्स बार्स विरुद्ध काय कारवाई करणार? आणि असे सगळे लोक मला माझ्या राज्यात मंत्री म्हणून नकोत, म्हणून मी एक लढा उभा करणार आहे की हे मंत्री आम्हाला नकोत आणि त्याची सुरुवात मी उद्यापासून करणार। जी नक्कीच। आपण जेव्हा आपण पत्रकारांसोबत समोर येता तेव्हा संपूर्ण घटना, संपूर्ण पुरावे सोबत तुम्ही पत्रकारांसोबत समोर येत असतात। या प्रकरणी आता हे जे 4 आहेत, संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी आपण सर्व पुरावे घेऊन पत्रकारांसमोर येणार आहात का? मला वाटतं आता महाराष्ट्राने अधिवेशनाच्या काळात या त्यांचे सगळे पुरावे बघितलेत। संजय शिरसाटांचं तर मी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सामाजिक न्याय विभागात 2000 कोटीचा जो पूर्ण त्यांनी जे टेंडर फ्लोट केलं होतं ते किती अवास्तव त्याच्यात सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, हे सगळंच मी बाहेर काढलंय। आणि मला आता असं वाटतं की लढा करणं जास्त गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींना म्हणजे मला यांना पहिला तर मंत्रिपदावरनं यांची हकालपट्टी करा, यांच्या चौकशा लावा। कारण आपण बघतो हे चौकशा लावल्या जातात पण यांची हकालपट्टी होत नाही। ती हकालपट्टी होईपर्यंत मी आता लढा देणार। जी, आपण जर पाहिलं तर या जे काही आरोप त्यांच्यावरती झालेले होते त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हे आरोप खोटे आहेत। संजय शिरसाट म्हणत होते की माझ्याकडे काही अलमारी नाहीये का की जे पैसे मी त्याच्यामध्ये ठेवू शकतो, किंवा संजय गायकवाड सुद्धा म्हणाले की जर तुम्हाला असं जेवण दिलं तर तुमचा पण राग अनावर होऊ शकतो। माणिकराव कोकाटे म्हणाले की मी काहीतरी व्हिडिओ पाहत होतो आणि तेव्हा ती ॲड आली जी आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। त्यानंतर योगेश कदम सुद्धा म्हणाले की असं हे सगळे खोटे आरोप आहेत असं त्यांच्याकडून आता बोललं जात आहे। आता कोणाला काय म्हणावं तेच कळत नाहीये। कारण आपण या सगळ्यांचंच बघितलं, संजय शिरसाटांचं बघितलं तर पहिलं विट्स आलं, त्यानंतर जमिनीचा घोटाळा आला, त्यानंतर ती उघडी बॅग पैशानी भरलेली ती दिसली, त्याच्यानंतर मी सामाजिक न्याय विभागाचा काढला। आता प्रत्येक गोष्टीला कुठलाही मंत्री असं नाही म्हणणार की हो मी ते केलं, ते मी केलं नाही असंच म्हटलं जातं। त्यानंतर आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीनच्या त्या माणसाला मारलं, किती बेदम मारलं, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जर मारलं तर आणि एका मंत्र्याला हे शोभतं का? आणि ही लोकशाही आहे का? ही गुंडशाही आहे। त्यानंतर आपण सगळ्यांचं जे जे तुम्ही आता म्हणाला ते आपण जी निश्चित धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।